प्रवेशाच्या निकालाचा जो इतिहास आहे त्याला यथायोग्य साजेसा अशा पद्धतीचा 93% निकाल यंदा आपल्या गोविंदराव हायस्कूलनं लावलेला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि चांगलं ज्यांनी शैक्षणिक यश मिळवलं अशा सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो. आज प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री S.V. पाटील सर, त्याचबरोबर प्रत्येक 10वीच्या वर्गाचे वर्ग शिक्षक माननीय श्री एरमोडे सर, चे वर्ग शिक्षक माननीय श्री S.S. कांबळे सर, चे वर्ग शिक्षक माननीय श्री चव्हाण सर आणि चे वर्ग शिक्षक माननीय श्री मानगावकर सर, या सर्व वर्ग शिक्षकांनी गेले वर्षभर सगळ्या विद्यार्थ्यांच्यावर अथक परिश्रम घेतले. त्याचसोबत या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा या विद्यार्थ्यांच्यासाठी जादा तास घेतले, वैयक्तिक मार्गदर्शन घेतलं आणि आज आपल्याला या सर्व वर्षाच्या कामगिरीचं एक अतिशय चांगलं मूल्यांकन आपल्या पदरात पडलेलं दिसून येतं. पण माझी शाळा म्हणून या शाळेकडे ज्यावेळी मी बघतो त्यावेळी या शाळेमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा विद्यार्थ्यांच्या मध्ये दुजाभाव करत नाही. त्या विद्यार्थ्याच्या क्षमतेला शेवटपर्यंत वावतो. विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या हायस्कूलला प्रमोट केल्याच्या कामी सुद्धा केलं. आमच्या शाळेची अतिशय सद्गुणी आणि सगळ्या शिक्षकांची लाडकी विद्यार्थिनी म्हणून प्रायद्वीपची ओळखली जाते. प्रतिवर्षी एखादी विद्यार्थिनी अशी असते की सगळ्या शाळेची लाडकी असते. अशी लाडकी विद्यार्थिनी प्रत्येक तुकडीमध्ये पहिले आलेले 3 आणि त्यांचे पालक या सर्वांचं मी प्रशालेमार्फत पुन्हा स्वागत करतो. खरं तर 25-26चा निकालाचं वैशिष्ट्य असं आहे की जे बोर्डाचे क्षीरसागर साहेब आहेत, बोर्ड संचालक, त्यांनी इतकी कडक परीक्षा घेतली की तुम्ही बघितलं असेल की आमच्या समोर सुद्धा माझ्याकडे 42 ब्लॉक होते आणि 42चे 42 CCTV अंतर्गत कव्हरेज होते. त्यामुळं मुलांच्यावरती एक प्रेशर होतं की प्रत्येक वर्गामध्ये आणि 10वीची प्रत्येक परीक्षा ही विद्यार्थ्यांची CCTVच्या ऑब्झर्वेशनमध्ये झाली. त्यामुळे विद्यार्थी प्रेशर घेतील, विद्यार्थ्यांना थोडंसं बघता येणार नाही आणि त्यामुळे आमचा निकाल किती लागेल किंवा विद्यार्थ्यांचा टक्केवारीचा निकाल किती लागेल असा प्रश्न होता. पण आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं जे श्रेय किंवा विद्यार्थ्यांनी केलेले कष्ट आणि आमच्या शिक्षकांनी घेतलेले कष्ट हे आमचा निकाल चांगला लागल्यानंतर खरं तर आमचं एक कौतुकास्पद असं गोविंदराव हायस्कूलचं काम झालेलं आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा आमचे सर्व वर्ग शिक्षक, आमचे अधीक्षक पर्यवेक्षक जामदार सर, A.B. कांबळे सर यांचं खरोखर कौतुक करते की मुख्याध्यापक म्हणून इथं सगळ्या गोष्टी मी स्वतः करणं शक्य नाही. या सगळ्या गोष्टी पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक
यांच्याकडून त्या केल्या जातात. त्या यावर्षी अतिशय चांगल्या केल्या. अतिशय सद्गुणी मुलं आमच्याकडे होती, त्यांचा अतिशय चांगला निकाल लागला. त्यामुळं सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो. मुलांना असं सांगतो की मुलांना पुढं आता इथं जे आहे त्या प्रचंड स्पर्धा आहेत तुमच्याकडे. म्हणजे आताच्या स्पर्धा तुम्ही जर बघितल्या तर 12-12 लाख 13-13 लाख विद्यार्थी नीटला बसतात, सीईटीला बसतात आणि त्यातून आपल्याला जे यश मिळवायचं आहे ते अतिशय कठीण यश मिळवणं असतं. तर आमचे विद्यार्थी कुठेही आम्हाला खात्री आहे की या ह्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाहीत. आम्ही सदैव या ठिकाणी मार्गदर्शनाला तयार आहोत. आमचे सगळे वर्ग शिक्षक आणि आम्ही कायमस्वरूपी जर तुम्हाला भविष्यात पुढे काही अडचणी आल्या तर शाळेमध्ये जरूर या, आम्हाला विचारा. तुम्हाला तुमच्या करिअर विषयी आणि तुमच्या ऍडमिशन विषयीचे मार्गदर्शन आमच्याकडं कायमस्वरूपी केलं जाईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या इथली जी शहराची शैक्षणिक महत्व संस्था असलेली आहे गोविंदराव हायस्कूल, जी 77 लोकमहोत्सवी वर्ष साजरी करत आहे, या शाळेतील सन 2025-26 या वर्षातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा आज निकाल जाहीर झालेला आहे, आपल्या सर्वांना मिळालेला आहे. आणि या वर्षी इयत्ता 10वीमध्ये प्रत्येक वर्गामध्ये जे प्रथम 3 विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण इथं जमलो आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख आपले अध्यक्ष शाळेचे प्रशासनाचे मुख्याध्यापक आदरणीय पाटील सर, पर्यवेक्षक जामदार सर, देवी कांबळे सर, आपले कार्यालयीन अधीक्षक श्री बोई सर आणि माझे सहकारी सर्व वर्ग शिक्षक, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून अधिक अभिनंदन करतो की तुम्ही खूप घवघवीत यश मिळवलेलं आहे. ते घरची परिस्थिती, त्याचबरोबर आपली जबाबदारी, आपल्या इचलकरंजी शाळेतील वातावरण, या सगळ्यामध्ये आपल्या शाळेचे विद्यार्थी दरवर्षी अतिशय चांगले यश मिळवतात आणि ती परंपरा आपण जपली. विद्यार्थ्यांचे प्रथम आभार, कारण का शिक्षकांनी सरवर विश्वास, शाळेवर विश्वास ठेवून त्यांनी खूप चांगला निकाल यंदा दिलेला आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी या मुलांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचं कौतुक सोहळा पाहण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्व पालकांचे मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी नियोजन करण्यासाठी आम्हाला प्रशासनाने संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक जामदार सरांनी केलं, पाटील सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, या सर्वांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपूर्ण झाल्याचं धन्यवाद.